नमस्ते. आज आपल्याला गाजर मेथीचे धपाटे करायचे आहेत. तर हे गाजर खिसलेलं आहे. ह्याला आणि मेथी आहे, नुसती पानं निवडून घेतलेली कोवळी मेथी, आणि त्याच्यात थोडासा कांदा घातलेला आहे, आणि हे आलं लसूणची पेस्ट आहे थोडीशी. हे सगळं घ्यायचं आहे. आणि ह्याला आपण हळद, लाल तिखट, याच्यामध्ये धणे जिरे पावडर आहे. धणे जिरे पावडर नसले तर वेगळी घालायला लागेल तुम्हाला. आणि हे ओवा, तीळ आणि बारीक मीठ. आता हे छान असं कालवून घ्यायचं अगोदर. त्याच्यात तेल पण घालायचं, चांगले 4-5 चमचे तेल घालायचं आणि असं एकदम एकजीव करून घ्यायचं अगोदर. ह्याचं पाणी सुटतं. कांदा, काकडी आणि हे आहे ना, त्याच्यामुळे असं छान कालवून घ्यायचं. असं जरासं ओलसर झालं ना हे. आता ह्याच्यात आपण शक्यतो पाणी न घालताच ना थोडस बेसन घ्यायचं आधी. एवढं 1 चमचाभर बेसन घेतलं बघा. आणि थोडस मावेल एवढंच आपलं घ्यायचं जरासं गव्हाचं पीठ, चपातीची कणकी, चपातीचं गव्हाचं पीठ जे आहे ते घ्यायचं थोडस. दिसायला पण छान आणि खायला पण छान आणि तब्येतीलाही चांगला आहे पदार्थ. गाजर मेथी धपाटे करण्यासाठी ना मी असं मळून घेतलेलं आहे. हे गोळे केलेले आहेत. ह्याच्यामध्ये गाजर खिसलेला आणि छान निवडलेली फक्त पानं घेतलेली मेथी आणि चिरलेला कांदा. त्याच्यामध्ये बेसन आणि आपलं डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि हळद, तिखट आणि धणे जिरेची पावडर, थोडंसं तेल आणि आपलं हे घातलेलं आहे, ओवा, तीळ घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि असे घट्ट मळून घेतले छान. त्याच्यात पाणी शक्यतो नाहीच घातलेलं. पाणी जर घट्ट तुम्हाला असं वाटत असेल की पाण्याची आवश्यकता आहे तर थोडंसं ताक घालू शकता, नाही तर मग पाणी घालू शकता. आणि ते असं मी पानावरती, प्लास्टिकच्या पेपरवरती किंवा तुम्ही रुमालावरती असं हे थापून घ्यायचं हे, आणि असं भाजून घ्यायचं. जरा तेल व्यवस्थित घालायचं ह्याला. भाजी पोळी करण्याचा कंटाळा आला की आपले एक 1 डिश आणि हेल्दी फूड असं